नमस्कार, मी प्रशांत कदम. ऑलिम्पिकची स्पर्धा सुरू आहे आणि या ऑलिम्पिकमध्ये भारताला यावेळी किती पदकं मिळत आहेत याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यावेळी भारताच्या खात्यामध्ये एकही सुवर्ण पदक नसेल अशी सुद्धा खंत कदाचित सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये राहील. पण मुद्दा काय आहे की आपल्याला ऑलिम्पिक आलं की आपल्याला खेळ आठवतो, खेळातली पदकं आठवतात. पण एरवी आपलं खेळाबद्दलचं जे धोरण असतं त्याच्यामध्ये खरोखर सातत्य आहे का? आणि खेळाला ज्या पद्धतीनं प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण देत असतो का? याच अनुषंगानं एक बातमी जिनं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे, जी सोशल माध्यमांच्यावरती सातत्यानं चर्चेत आहे, ती बातमी मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बातमी काय आहे? तर बातमी आहे खेलो इंडियाच्या फंडिंगमध्ये गुजरातचा नंबर इतका अव्वल कसा, याच्याबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. काय सांगते आकडेवारी? 117 खेळाडू यावेळी भारताच्या ऑलिम्पिक पदकामधून पॅरिसला गेलेले होते. त्यातले 2 गुजरातचे होते, 24 सर्वाधिक हरियाणाचे होते, 19 पंजाबचे होते. बघा, फरक लक्षात घ्या. किती खेळाडू होते? गुजरातचे 2 खेळाडू होते. पण खेलो इंडियाचा जो फंड आहे, जो एकूण 3074 कोटी रुपये होता, त्याच्यातले गुजरातला मिळाले 606 कोटी, म्हणजे जवळपास एकूण फंडाच्या 20%. हरियाणाला मिळाले 96 कोटी, केवळ 3%. पंजाबला मिळाले 106 कोटी. आता ज्या खेळाडूंनी आत्तापर्यंत हा व्हिडिओ करेपर्यंत पदकं आणलेली आहेत त्यांची नावं काय आहेत? तर अमन सेहरावत हरियाणा, मनु भाकर हरियाणा, सरबजोत सिंग हरियाणा, नीरज चोपडा हरियाणा, स्वप्नील कुसाळे महाराष्ट्र. 16 हॉकीचे खेळाडू आहेत, त्यापैकी 11 हरियाणा आणि पंजाबचे आहेत. एक गोष्ट याच्यावरून स्पष्ट होते की प्रतिभा जी असते खेळातली ती काही पैशांच्यावरती अवलंबून नसते. पैशाला ती म्हणजे पैशानं विकत घेता येत नाही. पण मुळामध्ये आपली सरकारी धोरणं जी आहेत ती राबवताना ती समान पद्धतीने असायला नकोत का? यातला खेळाडूंचा आकडा आपण राज्यनिहाय सांगितला. खरं तर खेळाडू हा ऑलिम्पिकमध्ये जात असतो तेव्हा तो कुठल्याही राज्याचा नसतो, तो देशाचा असतो. ते पदक सुद्धा देशाचं असतं, ही गोष्ट जरूर मान्य आहे. पण पैसे वाटताना किंवा खेलो इंडियाचा निधी वाटताना पण मग अशा पद्धतीनं ही राज्यनिरपेक्ष धोरणं किंवा ती वृत्ती मग आपली का नाहीये? जिथं फंड जायला पाहिजे तिथं तो का जात नाहीये? आता ही पण गोष्ट लक्षात घ्या की ऑलिम्पिकसाठीचा जो फंड असतो तो कदाचित वेगळा असेलही. खेलो इंडिया ही 2017 मध्ये मोदी सरकारनं सुरू केलेली योजना आहे, ज्याच्यामधून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खर्च जो आहे तो केला जातो. पण गुजरात सारख्या राज्यामध्ये जर 500-500 कोटी रुपये जात आहेत, तर मग इतर राज्यांना त्याच्यामध्ये योग्य वाटा. आणि पहिल्यांदा तर मला असं वाटलं की या यादीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावरती होतं. गुजरातपेक्षा थोडा जास्त आकडा आहे, कदाचित लोकसंख्येनुसार असेल हा आकडा, पण तसं देखील नाहीये, कारण महाराष्ट्राच्या वाट्याला अवघे 80 कोटी रुपये या यादीनुसार मिळालेले आहेत. गेल्या 2 ऑलिम्पिकमध्ये, सलग 2 ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकीनं कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल जर एखाद्या कुठल्या राजकारण्याला योग्य श्रेय द्यायचं असेल तर त्या राजकारण्याचं नाव आहे ओडिशाचे नवीन पटनाईक. कारण हॉकीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यपूर्ण धोरणं आणि त्याच्यासाठीचा योग्य निधी जो आहे तो नवीन पटनाईक यांनी आपल्या राज्यामध्ये दिलेला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून ओडिशाचे सुद्धा काही खेळाडू आपल्याला हॉकीच्या या टीममध्ये दिसत आहेत. आणि त्यामुळं हॉकीला हे गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये ज्या राजकारण्यानं सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ते आहेत नवीन पटनाईक. पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा हॉकीला पदक मिळतं ऑलिम्पिकमध्ये तेव्हा मात्र त्याची चर्चा जी आहे ती होताना दिसत नाही. त्याच्याऐवजी वेगळ्याच राजकारण्यांची, वेगळ्याच माध्यमातल्या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती होत असते. 2017 मध्ये जेव्हा ही खेलो इंडिया योजना लॉन्च करण्यात आलेली होती तेव्हा त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की राज्य सरकारांना त्यांचं क्रीडा फॅसिलिटी सेंटर जे आहेत ते योग्य पद्धतीनं उभारता यावं. कोचेस असतील, कोचिंग सेंटर असतील किंवा योग्य वयामध्ये टॅलेंट हेरता यावं, त्यांना पुढे आणून त्या पद्धतीने एकाच खेळासाठीची तयारी करता यावी, यासाठी स्कूल गेम्स असतील, युनिव्हर्सिटी गेम्स किंवा रुरल स्पोर्ट्स यासाठी योग्य पैसा खर्च करता यावा.
हे त्या पाठीमागचा उद्देश होता. आता गुजरातला हा जो निधी मिळालेला आहे तो म्हणजे जेव्हा आपण हे सगळं राज्यनिहाय ब्रेकअप बघतोय तेव्हा असं लक्षात येतं की गुजरातला मिळालेला हा निधी प्रमाणापेक्षा अधिक आहे. म्हणजे किमान इतर राज्यांना सुद्धा त्याच प्रमाणात निधी असता तरी सुद्धा इतकी ओरड कदाचित नसती झाली. पण जर तुम्ही यादीवरती नजर टाकली तर 10 राज्यांना एकत्रितपणे जितका निधी मिळालेला नाहीये त्याच्यापेक्षा जास्त एकट्या गुजरातला मिळाला आहे. आणि ही 10 राज्य पण काही छोटी राज्य नाही आहेत. तुम्ही बघा, झारखंड, ओडिशा, मेघालय, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, गोवा, उत्तराखंड या सगळ्या राज्यांचा एकत्रित निधी सुद्धा गुजरातपेक्षा कमी आहे. गुजरात म्हटल्यानंतर आपल्याला पटकन खेळाडूंची नावं आठवत नाहीत. क्रिकेटचं एक सगळ्यात मोठं स्टेडियम जे आहे ते जरूर अहमदाबादमध्ये आहे आणि क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल मुंबईऐवजी गुजरातला नेण्यात आलेली होती. अर्थातच जय शहा हे BCCIचे सचिव आहेत आणि त्यामुळं त्यांच्या प्रभावानं ही मॅच त्यावेळी तिकडं गेल्याची चर्चा होती. क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर काही नावं गुजरातची आठवतात, ज्याच्यामध्ये इरफान आणि युसुफ पठाण आहेत. त्याच्यानंतर पार्थिव पटेल, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकट अशी गुजरातची काही नावं नक्की आहेत. पण जर आपण क्रिकेटच्या पलीकडे गेलो तर त्याच्यामध्ये बॅडमिंटनमध्ये आमी घिया, टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाई, टेनिसमध्ये अंकिता रैना, स्विमिंगमध्ये मन्ना पटेल असे काही ठराविक नावं जे आहेत ते आपल्याला आढळतात. आता हरियाणाचं उदाहरण लक्षात घ्या की ज्या हरियाणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा क्षेत्राला उत्तेजन दिलं जातं किंवा तिथले खेळाडू आपलं ऑलिम्पिक पदक स्पर्धा जी आहेत ती गाजवतायत, पदकं आणतायत, त्या हरियाणामध्ये मात्र निधी खूप कमी आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे 2019च्या रिपोर्टनुसार पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन HRDनं सांगितलेला डेटा आहे. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की खेलो इंडियाचा निधी हा केवळ 13 राज्यांना दिला गेला आणि ज्या राज्यांना तो दिला गेला नाही त्याच्यामध्ये बिहार, झारखंड आणि ओडिशाचं नाव होतं. ज्या ओडिशाचा मी आत्ता उल्लेख केलेला होता की हॉकीमधल्या गतवैभवासाठी सर्वाधिक प्रयत्न करणारं राज्य आहे, त्यांना हा निधी जो आहे तो मिळालेला नव्हता. त्यामुळं काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विटरवरून हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत. आशा करूयात की आपल्याला ह्याच्यातनं काही उत्तरसुद्धा मिळतील. अर्थात पुन्हा फरक लक्षात घ्या, ऑलिम्पिकसाठीचा निधी जो आहे तो वेगळा असतो. खेलो इंडिया ही प्रोत्साहनपर योजना आहे देशांसाठीची आणि जी वेगळी योजना असते त्याच्यातून पैसे जरूर ऑलिम्पिकसाठी सुद्धा वेगळे खर्च झाले असतील. पण ज्या लेवलला युवा खेळाडूंना आपण प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीच्या योजना आणतोय त्याच्यामध्ये गुजरातचा हा नंबर इतक्या वर कसा? आणि त्यातही आपल्याला जेव्हा गुजरातचे खेळाडू क्रिकेट सोडून वेगळ्या क्षेत्रामध्ये पटकन आठवत नाहीयेत त्यावेळीची ही स्थिती म्हणावी लागेल. खरं तर महाराष्ट्राला गुजरातमध्ये प्रकल्प जाण्याची आता सवय लागलेली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या वाट्याच्या गुजरातला जात आहेत आणि तोच पॅटर्न जो आहे तो आता खेळाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतोय का? गुजरातमध्ये खेलो इंडियाचे हे पैसे आपण आशा करूयात की जर इतके पैसे गेलेले आहेत तर तिथून सुद्धा काही स्पोर्ट्स टॅलेंट समोर यावं आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा नाव कमवावं. पण ज्या ठिकाणी आत्ता गरज होती त्या ठिकाणी खेलो इंडियाचा हा पैसा अधिक रूपाने खर्च केला तर कदाचित आपल्या पदक तालिकेमध्ये आणखीन वेगळं चित्र दिसलं नसतं का? हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित करायला हवा. आणि ऑलिम्पिकची चर्चा आपण करतोय तर जाता जाता काल दिवसभरामध्ये ज्या 2 आयांनी हा दिवस गाजवला, खरं तर आई म्हटल्यानंतर ती भारतीय किंवा पाकिस्तानी आई नसते, ती आई असते हेच दाखवून देणारी उदाहरणं काल आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या अरशद नदीमला गोल्ड मेडल मिळालं भालाफेकीमध्ये आणि नीरज चोप्राला रौप्य पदकावरती समाधान मानावं लागलं. मागच्या वेळी त्यानं गोल्ड मिळवलेलं होतं पण त्याच्यानंतर या दोनही खेळाडूंची, खरं तर हे 2 खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 2018च्या मागच्या एशियाड गेममध्ये सुद्धा जेव्हा ते एकत्रित आलेले होते तेव्हाचे काही व्हिडिओज त्यांच्या मैत्रीचे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यांच्या आईनं दिलेली प्रतिक्रिया जी आहे ती खूप बोलकी आहे. दोघी काय म्हणतायत ते ऐका. नहीं बेटा, वो भी मेरे बेटे अरशद नदीम का भी दोस्त भी है और भाई भी है। ते वो हार जीत तो अपने किस्मत की होती है और वो भी मेरा बेटा है। इंशाल्लाह ताला कहंदे हुंदे उसनू भी कामयाब करे, अल्लाह मियां उसनू भी मेडल जितन की तौफीक देगा।
और दोनों भाई से उन्होंने भी दोस्त भी थे और मैं उसके लिए भी दुआ करती हूँ और मेरा भी वो भी अच्छा, जिन हालात हमने तो सिल्वर भी गोल्ड पर लग रहा, गोल्ड उसका आ गया, वो भी मारे लड़का जी, मेहनत कर सब जा रहे। थोड़ा दिन खराब, थोड़ा बहुत ज्यादा फाउल हो गए, कोई बात नहीं जी, ये तो तीनों हुए हैं बच्चे के खिलाड़ी के। आप लोग खुश हो? कोई बात ना खुश है जमा, पूरे खुश है। पिछली बार आया था तो उसका फेवरेट खाना बनाया था आपने? हाँ जी, फेवरेट खाना जरूर बनाएंगे। तर याच नोटवरती हा व्हिडिओ आपण संपवतोय. पण खेलो इंडियाच्या या सगळ्या असमानतेबद्दल निधी वाटपातल्या तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.